श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. प्रेमळ भक्तांनो, परमेश्वराने आजचा व्हिडिओ तुमचं भलं करण्यासाठी पाठवला आहे. बाळा, देवाची इच्छा आहे की तू हा व्हिडिओ बघावा, म्हणून या व्हिडिओकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर. बाळा, तुझ्या या खूप कष्टमय जीवनात देव तुझ्यासाठी एक नवीन आशा निर्माण करत आहे. तुझं संकट दूर करण्यासाठी देव प्रयत्न करत आहे. बाळा, देव म्हणतात, माझ्याकडे लक्ष दे, मी तुझा सुखकर्ता आहे, मी तुझं भलं करण्यासाठी आलो आहे. जर तुझा आपल्या परमेश्वरावर मनापासून विश्वास असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर. बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस, कारण देव तुला एवढ्या इच्छेने तुझ्यापर्यंत आले आहेत, तुला मार्गदर्शन करत आहे. बाळा, या जगात तू बघितलंच असेल की कोणी कुणाचं नसतं. अनेकांनी तुला फसवलं असेल, तुझ्याकडून तुझं त्याचं काम करून घेतलं असेल आणि त्यानंतर तुला दगा दिला असेल. बाळा, अशा स्वार्थी माणसापासून तू सावध राहावा असं देव तुला सांगत आहेत. बाळा, जोपर्यंत तू तुझ्यासाठी काहीतरी हुशारपणा दाखवत नाही तोपर्यंत तुझा लोक फायदा घेणार आहेत, आणि हा फायदा जर लोक असे कायम घेत राहिले तर तुझे जीवन जगणं खूप कठीण होऊन जाणार आहेत. बाळा, मी तुला मार्ग दाखवायचं काम करत आहे. आता त्या मार्गावर चालायचं का नाही हा तुझा प्रश्न असणार आहे. जर मी सांगत असलेलं म्हणणं तुला पटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, जीवनात तू खूप स्वार्थी लोक बघितलं असेल, जे त्याचं काम असलं की गोड बोलतात आणि एकदा त्याचं काम झालं की तुझ्याकडे पाठ फिरवतात, तुला दगाफटका करतात. म्हणून बाळा, अशा व्यक्तीपासून जर तू वेळीच सावध झाला नाही तर तुझा खूप मोठा नुकसान होणार आहे, आणि या नुकसानास तू स्वतः जबाबदार राहणार आहेस. बाळा, जर तुला वाटत असेल की तुझं नुकसान होऊ नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस. जीवनात अनेक घडामोडी घडत असतात, जसे की तू एखादा काम करत असताना तुला त्या कामामध्ये विघ्न तयार होणे, तर एखादी चांगली गोष्ट तू करण्यासाठी जात असेल तर ती गोष्ट पूर्ण होत नसेल, किंवा तू मनामध्ये एखादी इच्छा धरले असेल परंतु ती इच्छा काही केल्यापुरे होत नसेल तर हा व्हिडिओ तू नक्की शेवटपर्यंत बघ. बाळा, जीवनात अनेक समस्याचे मनुष्य हा ग्रासलेला असतो, तो देखील त्यातूनच जात असेल, किंवा तुझी समस्या देवाने सोडवलेली देखील असेल, परंतु ज्या भक्ताची समस्या अजूनही सुटली नसेल त्यांनी या व्हिडिओकडे नीट लक्ष द्या. बाळांनो, समस्या ही सांगून येत नसते, परंतु ती समस्या सोडवण्यासाठी आपण देवाची मदत नक्कीच घेऊ शकतो, आणि जो देवाची मदत घेत असतो तो नक्कीच जीवनात यशस्वी होत असतो. बाळा, तुझ्या मनात जे काही असेल ते निसंकोचपणे स्वामीच्या फोटोसमोर बसून स्वामींना सांग. स्वामींना जे हवं ते मागण्यासाठी स्वामींना प्रसन्न कर. बाळा, जीवनात कुठलीही गोष्ट करताना तुला मेहनत करावीच लागणार आहे, तुला भक्ती करावीच लागणार आहे. जर तुझी मेहनत खरी असेल, भक्ती खरी असेल, तर तुझं भलं होण्यापासून तुला कोणीच रोखू शकत नाही. सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, तुझी कितीही मोठी चिंता असू दे, देव तुझी चिंता क्षणात दूर करतील. फक्त तुला जे हवं ते सर्व काही मिळवण्यासाठी आपल्या देवाला शरण जा. तुझ्या मनात जर अहंकार असेल तर अहंकाराला तो लगेच येथे संपव. तुझ्या मनात कुठली शंका असेल तर देवासमोर ते शंका नक्की उपस्थित कर. देव तुला साक्षात्कार दाखवून ती शंका मिटवून टाकतील. बाळा, स्वामी जेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा तुम्हाला
मनापासून निसंकोच आत्मविश्वासाने देवाला हाका मारतो त्यावेळेस देव नक्की तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला दर्शन देत असतात. बाळा, देव कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुला येऊन मदत नक्की करत आहेत. फक्त ओळखायला शिक. ते कोणत्याही रूपात येऊन तुला साक्षात्कार देखील दाखवतील. जर एखादा काम पूर्ण होत नसेल तर देवाची काही दिवस सेवा करून बघ. ते काम तुझं नक्की पूर्ण होईल. एवढी शक्तिशाली आपले स्वामी आहेत. ते कोणाबद्दलही आपल्या मनात राग धरत नाही. अनेकांना त्यांनी तारला आहे, तो तारणहार आहेत. बाळा, जीवनात अनेक समस्या जर तुझ्या येत असतील तर देवाची सेवा निरंतरपणे सुरू ठेव. एक समस्या तुझी संपून जाईल आणि तुझं जीवन खूप सुखी समाधानी होईल. जीवनात जे काही मिळवायचं आहे ते स्वतःच्या कष्टावर मिळवून देवाच्या आशीर्वादाने मिळव. कोणाचाही वाईट करून काहीच मिळवू नकोस. कारण बाळा, तू जर कोणाचा काही मिळवून आणि दुसऱ्याचं काही मागवून जर काही मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर बाळा, हे चुकीचं आहे. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं करणं हे कुठला योग्य नाही. कुठल्याच परिस्थितीमध्ये हे देव मान्य करणार नाही. म्हणून बाळा, जे काही मिळवायचं ते स्वतःच्या कष्टावर आणि देवाच्या आशीर्वादांवर मिळव. कायमस्वरूपी टिकून राहील. आणि जर तुझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार असतील, कोणाबद्दल शंका असेल, राग असेल तर बाळा, ते इथेच संपवून टाक. कारण तुझ्या आयुष्यात देवाने सुंदर आयुष्य तुला दिलं आहे आणि या सुंदर आयुष्यात जर तुझे दिवस असं कोणाबद्दल मनात राग धरून वाईट विचार करून घालवत असेल तर हे चुकीचं आहे. बाळा, त्यांनी त्याचा कर्म केला आहे. आता तुला तुझं कर्म करायचं आहे. कारण तुला माहीतच आहे की तुझा नशीब भविष्य हे तुझ्या कर्मावर अवलंबून असणार आहे. तुझा कर्म जेवढं चांगला असेल तुला फळ देखील तेवढं चांगलं मिळेल. चांगलं फळ मिळवण्यासाठी फक्त चांगलं योग्य वागणं असं बरोबर असं काहीच नाही. तर त्या योग्य वागण्याबरोबर, चांगलं वागण्याबरोबर तुझ्या मनात असलेली श्रद्धा, तुझा साफ असलेलं मन, तुझा निर्मळ असलेला मन हे देखील खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस तू एखाद्याला दान करतोस आणि ते केलेले दान खूप लोकांना सांगत फिरतोस तेव्हा त्या दानाला काहीच महत्त्व उरत नाही. बाळा, तू केलेला कुठलंही दान, गुप्तदान कधीच कोणाला त्याबद्दल स्वतःहून सांगू नकोस. बाहेरून कळालं तर कळू दे, काही हरकत नाही. पण जर तू स्वतःहून इतरांना सांगत फिरत असेल की मी हे केलं, मी ते केलं, मी त्याला दानधर्म केलं, मी याला दानधर्म केलं तर बाळा, त्या दानधर्माचा काही आशीर्वाद तुला मिळत नाही. म्हणून ही चूक करणे जीवनामध्ये नक्की टाळा. अशा अनेक चुका तुझ्या हातून नकळतपणे घडत असतात. तुला वाटत असतं की आपल्यातून कुठलीही चूक घडत नाही, परंतु मनुष्य हा चुकांमधूनच शिकत असतो आणि अनेक चुका आपल्या हातून नकळतपणे घडत असतात. अशा सर्व चुकांसाठी देवाकडे माफी माग. बाळा, देव तुला नक्की माफ करतील. आपल्या हातून आपण मुद्दाम चुका करतो असं नाही, पण नकळत चुका होतच असतात. आणि जर आपण देवाकडे माफी मागितली तर कुठलाही हलकापणा किंवा अपमान होत नाही. कारण त्यांनीच आपल्याला शिकवण दिलं आहे. तेच आपले गुरु आहेत, तेच आपले परमेश्वर आहेत, तेच आपलं सर्व काही आहेत. म्हणून त्याच्याकडे माफी मागायला निसंकोचपणे माफी माग. कुठल्याही मनात संकोच धरू नकोस. बघ, देव तुझ्यावर नक्की प्रसन्न होतील. जे जीवनात घडत आहे ते घडू दे. सर्व तुझ्या भल्यासाठीच घडत आहे की मी तुला वारंवार सांगत आहे. बाळा, हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुझ्या आयुष्यात नक्की बदलणार आहे. कारण मला व्हिडिओमधून तुला फक्त ज्ञानच नव्हे तर अनेक प्रकारे वागण्याची सवय मिळत असते. अनेक प्रकारे तुला काही अडचणी असतील तर त्या सुटत असतात. अनेक प्रकारचे फायदे तुला या व्हिडिओपासून होत आहेत. म्हणून चुकून या व्हिडिओकडे दुर्लक्ष करत जाऊ नकोस. तुला जे मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी तू स्वतः कष्ट कर, मेहनत कर. बघ, तुला जीवनात कुठलीच अडचण उरणार नाही. बाळा, जे काही मिळवायचं ते
स्वतःच्या मेहनतीवर मिळव, स्वतः कष्ट कर, जिद्दीने वाग. बघ तुला कोणाच्या पाया पडण्याची देखील गरज भासणार नाही. जीवनात जे मिळवायचे असेल ते जर स्वतःचा हिमतीने मिळवलं तर कोणीही तुला अपमानास्पद वागणूक ही देणार नाही. जे आपले ते सर्व काही तुझ्या बाजूने घडेल आणि मग तू सर्वांपेक्षा बलवान ठरशील. बाळा, आजचा व्हिडिओ देवाने तुझ्यासाठी पाठवला होता. देवाची हीच इच्छा होते की तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा. बाळा, तू देवाची इच्छा पूर्ण केली आहेस. आजचे हे सुंदर मार्गदर्शन, सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या या सुंदर व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, तुला असं वाटत असेल की रोज असेच मार्गदर्शन ऐकावे, व्हिडिओ बघावे तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.